सगळ्यांना गुड आफ्टरनून. दुपारचे 1-1:30 वाजत आलेले आहेत आणि मी आलेली टेरेसवरती ऊन घेण्यासाठी स्पेशल, कारण सध्या उन्हाची खूप जास्त गरज आहे. आणि त्यात आज मी धुतलेले आहेत केस, आणि केस धुतल्यामुळे जास्त थंडी वाजते आणि घरामध्ये बसणं शक्यच नाही आहे. आणि घरात बसून अख्खा दिवस म्हटलं तरी केस काय वाळणार. त्यानिमित्ताने म्हटलं जरा ऊन घेणंही होईल, कारण थंडी इतकी वाढलेली नाही की घरामध्ये ना बसून असं वाटतं की अंगावर घेऊन दिवसभर फक्त झोपूनच राहावं. त्यामुळं आली ऊन घ्यायला. आणि आमच्या इथं थंडी जास्त असण्याचं मला कारण सांगते काय. ते कारण आहे हा डोंगर. तसा चांगला पण आहे, पण याचे आहेत ना साईड इफेक्ट्स खूप आहेत. उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त, पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त, थंडीमध्ये थंडी जास्त, असं याचं एक कारण आहे. आणि म्हणूनच आमच्या इथं थंडी खूप जास्त आहे. तसं एकीकडं आमच्या डोंगर आहे आणि एकीकडं आहेत ही अशी बाजू, म्हणजे सगळीकडे फक्त घरच घर आहेत. हे बघा, लांब लांबपर्यंत बघा, मोठ्या मोठ्या फक्त बिल्डिंग. म्हणजे मुंबईपेक्षा काही कमी आहे का? तर चला जरा उन्हामध्ये शेकते आणि मग खाली जाते. ब्लॉग आवडत असेल तर ब्लॉगला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, काय काय होते अजून पहाच. माझ्यासारखी तुम्हाला सुद्धा चिक्की खायला आवडते का? मला तर खूप आवडते, कारण आमच्या शाळेच्या शेजारी ना दुकान आहे आणि तिथे 10 रुपयाला एक चिक्की मिळते. एवढीशी चिक्की असते, पण खायला एवढी भारी लागते ती. शेंगदाणा मलाई चिक्की आहे ती. तर म्हटलं आज घरी बनवून पाहूयात. आणि रोज रोज बाहेरचं खायला परवडत नाही, त्यामुळे म्हटलं चला आज रेसिपी करूयात. आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. रेसिपीला आत्ताच लाईक करून ठेवायचं, शेअर करून ठेवायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर चला वेळ वाया घालवत नाही, पटकन बनवायला घेऊयात. आणि अगदी 5 ते 10 मिनटात होणारी चिक्की आहे. साहित्य अगदी घरातलंच आपल्याला वापरायचं आहे. 3 ते 4 साहित्यामध्ये ही चिक्की तयार होणार आहे. तर चला रेसिपी स्टार्ट करूयात. या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, जे की 1 वाटी शेंगदाणा घेणार आहे मी. त्यानंतर लागणार आहे तीळ, आणि आपण बनवणार आहोत गुळाची चिक्की, त्यामुळे गुळसुद्धा वापरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलाई, म्हणजे साई आपण ज्याला म्हणतो दुधावरची. चला पटकन बनवून घेऊयात. तर इथे कढई तापत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये 1 कप आपण शेंगदाणा घालून घेणार आहोत. शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती. शेंगदाणे छान असे भाजून झाले, खूप जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे. आता ह्याला आपण काढून घेऊयात आणि शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे, खूप जास्तही भाजायचे नाही आहे. शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे पाक करून घेऊयात. तर इथे मी थोडंसं पाणी घेतले, 1-2 चमचे पाणी असेल. त्यानंतर इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. ज्या कपाने आपण शेंगदाणे घेतले त्याच कपाने गूळ घेतलेला आहे. तर आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर बारीक गॅसवरच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. आणि इथे भाजलेले तीळ घेतलेत, म्हणजे 3 ते 4 चमचे तीळ आहेत. तर हे मी आधीच भाजून ठेवलेले होते. आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे छान असे. तर अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे. छान असं बारीक करून घ्यायचं आहे, पावडरमध्ये आणायचे त्याला. इकडे पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता पाक आपण एकदा चेक करून घेऊया. इथे ना वाटीमध्ये मी पाणी घेतले थोडंसं, याच्यात पाक टाकून आपण चेक करून घेऊ. तर अजून काही आपला पाक झालेला नाही, अजून थोडंसं 1-2-3 मिनटं आपण याला शिजवून देऊया. पाकाची अशी ना कडक गोळी तयार झाली पाहिजे. हे बघा, अजून काही झालेलं नाही आहे. अजून 1-2-3 मिनटं आपण याला शिजवून देऊयात. आता याच्यात थोडंसं तूप टाकूयात, याने ना चिक्कीला शाईन येते. आता आपण परत एकदा पाक चेक करून घेऊ आणि मग याच्यामध्ये साई टाकून घेऊ. हे बघा, पाक पूर्ण आळलेला आहे, म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये ना मी साई टाकून घेते. तर इथे मी 1-2 चमचे साई घेतलेली आहे, ती टाकून घेते. याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान. आणि आता लगेच आपल्याला हा पाक कूट टाकून घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस फार लवकर करायची आपल्याला. याच्यात आता थोडंसं अजून तूप टाकून घेते
आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. मी पोळपाटाला तूप लावून ठेवलेले आहे. आता याच्यावरती हे सगळं आहे ना सारण टाकून घेऊयात. आता हिला ना आपण लाटून घेऊया. गरम गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि जितकं पातळ जितकं जाड तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. आता इकडे मी पातळच लाटून घेते. चिटकू नाही म्हणून व्यवस्थित पोळपाट बेलण्याला आहे ना तूप लावून घ्यायचं आहे. लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे, जास्त प्रेस करायचं नाही आहे, कारण हे मिश्रण थोडंसं ओलं असतं त्यामुळं तुटण्याची शक्यता आहे. हलक्या हाताने अगदी याला आपल्याला लाटून घ्यायचे. तर इकडे माझं पोळपट भरून लाटून झालेलं आहे. आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात आणि गरम असतानाच वड्या पाडायच्या, जेणेकरून सुकल्यानंतर आहे ना तुटायला सोप्या जातात. याला आहे ना आपण छान असे शेप देऊन घेऊयात आधी. आणि खायला अगदी लोणावळा चिक्कीसारखी लागते, खूप अमेझिंग लागते. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ह्याला आपल्याला आहे ना अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे हवेला, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. एकदा बनवली ना तुम्ही महिनाभर आरामशीर याला खाऊ शकता. हे असे फक्त आपल्याला ना याच्या खुणा करून घ्यायच्यात, जेणेकरून जेव्हा ही सुकेल त्यावेळेस इझिली आपण काढू शकू. तर एक वाटी शेंगदाण्यामध्ये ना जवळपास 20 ते 25 वड्या बनवून तयार होतात. म्हणजे तुम्ही आकार तुमच्या हिशोबाने ठेवू शकता छोटा मोठा. तरी हा आता जवळपास 25 एक वड्या तयार झालेल्या आहेत. आता याला मी सेट होण्यासाठी ठेवते.